रायगडावरील सर्वात महत्त्वाची पवित्र जागा म्हणजेच महाराजांचा राजमहल. याच ठिकाणी महाराजांनी 3 एप्रिल 1680 दिवस हनुमान जयंती दुपारी 4:47 म्हणजे पूर्वसंध्येला देह ठेवला. या जागे प्रत्येक शिवभक्त गेल्यावर तिथली माती मस्तकाला लावल्याशिवाय राहत नाही. अशा पवित्र स्थळाचे प्रत्येक शिवभक्त दर्शन घेतोच आणि तिथली पवित्र माती स्वतःच्या मस्तकाला लावून महाराजांना अभिवादन करतो. आपण समोरचा चौथरा बघायला मिळतं गडावरचं सर्वात महत्त्वाचं स्थान. कारण या चौथऱ्या शिवरायांच्या काळामध्ये आपल्या राजांचा राहता राजवाडा होता. सगळ्यांनी कल्पना करून पहा डोळ्यासमोर की शिवरायांचा वाडा किती भव्य असेल. त्या काळात दुर्गाची गोष्ट चौथरा बघायला मिळते. शिव काळामध्ये हा राजवाडा असा एकावर एक 2 मजली उंच होता. 2 मजले काढला, कॉलम पिलर नाही तर सागाचे मोठे चौकोनी खांब, त्यावर मातीची कौलं, आतमध्ये किल्ल्यावरचा हा वाडा सजवला पैठणची कापडं, मखमली गोंडे, रेशमी पडदे, दिवे पत्त्या मशले होत्या. आतल्या दिव्याच्या उजेडात बाहेर चकमकीत पैठणी का लखनारा वाडा असेल बघा. पण मी ते येणार शिवभक्त हे सांगतो की या वाड्याचं वैभव ना वाढलं दिव्यामध्ये ना वाढलं पैठणीमध्ये. या वाड्याचं वैभव तेव्हाच वाढलं जेव्हा आपल्या राजवाड्यात राहायला आले. राजाने वाड्यामध्ये वास्तव्य सुरू केलं 1670ला. 1670 ते 1680 असं 10 वर्ष महाराज वाड्यावर राहिले होते. हे 10 वर्ष जीवनाचे शेवटचे 10 वर्ष होते. पण 10 वर्ष राहताना याच किल्ल्याने पाहिला तो आनंदाचा दिवस किंवा राजाचा राजाभिषेक दिवस. आणि एक दिवस न पाहायचा तो हे रायगडाच्या पदरी पडला. स्वराज्याचा काळ दिवस ठरला. याच वाड्यात शिवरायांची देवज्ञा आली 3 एप्रिल 1680ला. 3 एप्रिल 1680 ती मराठीमध्ये तिथे चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंतीचा दिवस आणि शनिवारी दुपारी 12 वाजता शिवरायांनी या वाड्यामध्ये प्राण सोडले बघा. शिवरायांना पूर्ण जीवन मिळालं फक्त 50 वर्षाचं. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्म आणि 3 एप्रिल 1680 ला वाड्यात निधन. तर मग 50 वर्षामध्ये सामान्य मनुष्य आपण जमतो काय करतो? आपले पहिले 20-25 वर्षाचं शिक्षण घेण्यामध्ये येणाऱ्या 25 वर्षामध्ये सामान्य माझा घरे बांधत नाही, आवडीची गोष्ट घेतात नाही, सगळी स्वप्न पूर्ण होतात बघा. शिवरायांनी 16 वर्ष तोरणा केला जिंकला. अखंड 50 वर्षात 365 किल्ले जिंकले, काही किल्ले निर्माण केले. पण एवढे किल्ले जिंकताना, एवढे किल्ले बांधताना शिवरायांनी कोणत्याही किल्ल्याच्या कोणत्याही भिंतीवर, कोणत्याही दगडावर कुठे आपल्या नावाची पाठी केली का? वाचते का तुम्ही? नाही बघा. आपण घर बांधतो आणि घर बांधून झालं की पुढे नावाची पाठी देतो. शिवरायांनी कुठे आपलं नाव केलं नाही बघा. असं राज्य करताना अखेर रयतेचा राजा हरपला, या महाराष्ट्राचा सूर्य मावळला आणि अखंड महाराष्ट्र पोरका आला. याच वाड्यात देवाने 3 एप्रिल 1680ला राजवाड्यात 10 वर्ष राहिले होते. राजांच्या उत्तरात शंभूराजा पण या वाड्यात 9 वर्ष राहिले. मग शंभूराजांना जीवन किती मिळालं? तर फक्त 32 वर्ष जीवन मिळालं. 32 वर्षामध्ये 128 लढाई सलग लढले. एकही लढाई कधी हारले नाही. अखेर फितुरीने कैद केली. काही केले औरंगजेबाने सतत 40 दिवस जिवंत शरीर हत्या केला. काय केलं? जिवंतपणे देहाची कातडी सोडली, जिवंतपणे देहाचे लचके काढले. वेळ प्रसंगी डोळ्यात आपल्या साया भरल्या. त्या धर्मोदल ना आपण धर्मरक्षक म्हणतो, धर्मवीर म्हणतो. शेवटी औरंगजेब कंटाळला, व्याकुळ झाला, गुडघे टेकले औरंगजेबाने. आणि काय म्हणता औरंगजेब की हे मेरे बेगम साहेबा, हे मेरे बेगम साहेबा, वो शिवबा ने एक संभा को जन्म दिया, वैसे एक संभाजी अगर मेरे घर में पैदा होता तो आज मैं पूरे हिंदुस्तान राज्य करता. राज्य शंभूराजे घडून गेले. अशा आपले राजे राहिले तिथे वावरले असतील, नक्कीच त्यांच्या पाया मातीला लागले असतील. आणि म्हणून ते येणारे शिवभक्त म्हणजे तुम्ही आम्ही माहिती माती आपल्या कपाळाला लावतो. म्हणून सांगावं असं वाटतं की रायगडावर खडे पसरले, त्या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हेच आपलं माणिक मोती, दुसरी दौलत नाही. दुसरी दौलत त्याची धूळ सोन्यापेक्षा किमती वाटली पाहिजे बघा. तेव्हा इथं जाणून घेऊ. तर काय नाही, भिंती औषध पाहणार निघून जा, काही करणार नाही बघा. इथंच जाणून घ्यायची गरज झाला पुढच्या लोकांना पडली पाहिजे बघा. आपल्या समोरच्या वाड्याला 2 टाके आहेत, हौल छोटेसे. आपल्या घरावर प्लास्टिकचे लावतो टाक्या पाण्याच्या, पाणी सप्लाय करण्याकरता. दगडी आहेत, कारण दगडात पाणी थंड राहतं बघा. शिव काळामध्ये पाणी आणण्याला मोटार नव्हती, पाईपलाईन नव्हती. तुम्हाला कावड माहिती शब्द ऐकलं असेल ना? पाणी भरला पानकरी लोक होती, एक वेगळी डिपार्टमेंट. आपल्या खांद्याला कावड लावायची, तलावात जायचे, पाणी भरायचे माठामध्ये आणि पाणी थंड जाऊन साठवून ठेवायचे बघा. जर रायगडावर गेला तर या राजांच्या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या आणि तिथे नतमस्तक व्हा. महाराजांच्या आठवणींना उजळा द्या. जय शिवराय.